कधी काळी बँकेत डिपॉझिट ठेवणारा शेतकरी आता भिकारी झाला आहे। शेतकऱ्यांच्या भरोश्यावर चालणाऱ्या बँका शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली करायला लागल्यानं शेतकरी नागावला जात आहे। शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरण्याची गरज नाही, बँकेकडून सक्तीची वसुली होत असेल तर ती भरण्याची गरज नसल्याचं सांगत शेतकऱ्यांना धीर देत 17 मार्च पर्यंत कर्जमाफी झाली नाही तर शेतकरी कसा पिसाळतो हे 17 मार्च नंतरच्या घनघोर लढाईत शासनाला दाखवून देऊ। गरज पडल्यास शासनाच्या ट्रेझरीवर शेतकरी दरोडा घालण्यासाठी मागे पुढे पाहणार नसल्याचा इशारा शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी मूर्तिजापूर येथे 21 फेब्रुवारी रोजी काढण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या आठवण मोर्चाला उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना दिला। ते पुढे म्हणाले, शेतकरी हा जगाचा पोशिंदा समजला जातो। शेतकरी पिकवतो म्हणून नोकरदार जगतात। यापुढे शेतकऱ्यांनी थेट खाल्ल्या जाणारे अन्न न पिकवता सोयाबीन, कापूस, करडी, जवस, चिया यासारखे पीक घेण्याचं घ्यावे, त्याशिवाय सरकार वटणीवर येणार नसल्याचं सांगितलं। राजू वानखेडे यांनी या मोर्चाला संबोधित केलं। विधानसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीच्या दिलेल्या आश्वासनापूर्तीची आठवण करून देण्यासाठी आठवण मोर्चाचं शुक्रवारी प्रगती शेतकरी मंडळ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, न्यू यंग क्लब फार्मर्स ग्रुप, यंग बॉयज क्लब मूर्तिजापूर, जनमंच नागपूर, आंतरभारती पुणे याच्या वतीनं शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी मोर्चा काढून उपविभागीय कार्यालयावर धडक दिली। यामध्ये शेतकरी, बैलबंडी, ट्रॅक्टर या वाहनांसह मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आठवण सरकारला हे करून द्यायची होती की निवडणुका लागण्याच्या अगोदर सरकारने म्हटलं होतं की आमची जर पुन्हा सत्ता आली तर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, त्यांच्यावरचे कर्ज माफ करू। आज ते सत्तेत बसूमध्ये 4-5 महिन्याच्या वर काळ झालेला आहे, मात्र त्या संदर्भात चकार शब्दही सरकार काढायला तयार नाही। होऊ शकते सरकार फार बिझी असेल, त्यांना आठवण राहत नसेल, म्हणून आठवण द्यायसाठी एवढे शेतकरी आज इथे आलेले आहेत। अलग लक्षात, इथे जवळपास 200 शेतकरी 200 गावातून हजर आहेत। प्रत्येक गावातले 1-2 शेतकरी आहेत। आणि जर 17 मार्चपर्यंत जर सरकारने कर्जमाफीची घोषणा केली नाही तर मग मात्र आम्ही परिस्थिती काय होईल हे सरकारला सांगू शकत नाही। याचं इशारा आणि आठवण देण्यासाठी आम्ही आज इथं आलो। पुढची भूमिका काय आहे? पुढची भूमिका साधं सरळ आहे, आम्ही गावोगाव जाऊन जागरण करू। प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांना जाऊन सांगू की तू होतास काय, झालास काय आणि होणार काय। तू काय होता पहिले? हा बँकेत डिपॉझिट ठेवणारा शेतकरी होता, आता तो कर्जबाजारी काढतोय। पुढे जाऊन त्याला आत्महत्या करावी लागणार, त्याच्या कुटुंबाला आत्महत्या करावी लागणार आहे। त्याच्यामुळे येणारे भयान परिस्थिती त्याला व्यवस्थितपणे समजून सांगण्यासाठी आणि जे आज नोकर आहेत आमचे, ते आमच्या उरावर बसलेले आहेत, आमच्या बोडख्यावर बसलेले आहेत आणि शेतकरी जो अन्नदाता होता तो आता आत्महत्या करणारा झालेला आहे। ही परिस्थिती अत्यंत विदारक आहे आणि ही गावखेड्यातल्या पोरांना, शेतकऱ्यांना, लोकांना समजून सांगितल्याशिवाय याच्यावरून उत्तर निघणार नाही। जर सरकार कुंभमेळ्यामध्ये जाणाऱ्या लोकांना 25 लाख रुपये देऊ शकते मेलेल्या लोकांना, आणि इथं सरकारच्या नालायकपणाच्या धोरणामुळे आम्ही आत्महत्या जेव्हा करतो शेतकरी, त्याच्या कुटुंबियांना साधं माहिती सुद्धा देणे किंवा त्यातल्या 100 पैकी 25 लोकांना लाख रुपये फक्त देणे हे चुकीचं आहे। आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक कुटुंबियाला म्हणजे प्रत्येक कुटुंबाला 25 लाख सरकारने द्यायला पाहिजे, ही आमची मागणी आहे। आजचा आठवण मोर्चा होता, या आठवण मोर्चातून नेमकी कुठली मागणी होती? हीच मागणी आहे। महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफी करावी, शेतमालाला MSP नुसार भाव द्यावा। त्याच्यानंतर जर हे सरकार देत नसेल MSP नुसार भाव तर आम्ही खाण्यापिण्याच्या वस्तू न पेरण्याचं आंदोलन छेडू। याच्या पुढे गहू, ज्वारी, तांदूळ, डाळी हे पेरणं आम्ही बंद करू आणि ज्या डायरेक्ट थेट खाता येत नाही त्या वस्तू पेरण्याचं आंदोलन याच्या पुढे करू। मोर्चा म्हणून आज जे शासनाने कबूल केली ती कर्जमाफी, आज शासनाने जे कबूल केली ती यासाठी आम्ही आज आठवण मोर्चा काढला आहे। जर आठवण मोर्चाची अर्थसंकल्पात दखल जर झाली नाही तर आम्ही येणाऱ्या काळात मूर्तिजापूर तालुक्यात आमरण, ठिय्या आंदोलन, त्याच्यानंतर चक्का जाम, जे काही शेतकऱ्याला करता येईल आंदोलन, तो त्याचा हक्क मिळवण्यासाठी भविष्यात शेतकरी तयारी करणार आहे व मूर्तिजापूर तालुक्यातून या महाराष्ट्रातल्या आंदोलनाची तयारी होणार आहे। याची शासनाने दखल घ्यावी व अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या मंजूर करण्याचा प्रयत्न करावा। यावेळी प्रत्येक कर्जदार शेतकऱ्यांनी आपले वैयक्तिक निवेदन आपल्याकडे असलेल्या बँकेच्या कर्जाच्या रकमेचा फॉर्म भरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यासाठी भरले। येत्या 3 मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात कर्जमाफीच्या निधीची तरतूद करावी व कर्जमाफीची घोषणा करून 31 मार्च पूर्वी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करून नवीन कर्ज वाटप होण्यास पात्र करावे। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये प्रोत्साहन निधी द्यावा। या वर्षीचा सोयाबीन पीक विमा त्वरित घोषित करून जून महिन्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा। शेतीवरील GST रद्द करावी। शेतकुंपणासाठी 15 वर्ष कर्जफेडीचे धोरण आखण्यास रिझर्व्ह बँक व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा। वयोवृद्ध शेतकरी शेतमजुरांना 10,000 मासिक पेन्शन सुरू करावे आदी मागण्या निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आलंय।
अर्थसंकल्पात कर्जमाफीच्या निधीची तरतूद केली नाही तर तालुक्यातील 150 गावातील शेतकरी बेमुदत उपोषणाला बसतील या आशयाचे निवेदनपर प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखेडे, स्वाभिमानीचे अध्यक्ष कैलास साबळे, जनमंचचे प्राध्यापक सुधाकर गौरखेडे, आंतरभारतीचे प्रमुख राजेंदेकर, सेवकराम लहाने, श्रीकृष्ण गुल्लाने, जगदीश जोगळे, मधुकर उगडे, प्रकाश सिंग राजपूत, अनिकेत खोत, प्रफुल्ल मालदोरे, संतोष रुद्रकार, हरनाम सिंग बजोरे, हरिभाऊ वानखेडे, अनिल राठोड व अरुण बोंडे यांनी दिलं. संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला.